समोसा राईस बेस्ट, समोसा राईस शिवाय पाहिजे. नमस्कार, मी मनीष जाऊ तिथे गावामध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतोय. तर संभाजीनगरमध्ये आज आपण आलेलो आहोत सर्वात प्रसिद्ध डिश खायला आणि एक आगळी वेगळी डिश. आजपर्यंत महाराष्ट्रात किंवा तुम्हीही कधी जर संभाजीनगरचे नसताल तर ह्या डिशचं नाव ऐकलं नसाल. ती डिश म्हणजे समोसा राईस. नाव ऐकूनच काहीतरी आगळं वेगळं आणि विचित्र कॉम्बिनेशन वाटतंय आणि मला पण तसंच वाटलं होतं. पण संभाजीनगरच्या खूप जणांनी ही डिश रिकमेंड केली, त्यामुळे आज आपण इथं आलो आहे. आणि इथं आल्याबरोबरच इथलची गर्दी दिसली तर प्रत्येकजण संभाजीनगरकर म्हणलं की एकदा ही डिश खाऊन बघा, त्याच्या नावावर जाऊ नका, त्याची खाऊन बघा आणि त्याची चव बघा. त्यामुळे आज आपण समोसा राईस खाण्यासाठी आलेलो आहोत. संभाजीनगरचे प्रसिद्ध त्रिमूर्ती आप्पा नाश्ता सेंटर येते. तर चला तर मग इथलचा समोसा राईस ट्राय करूयात आणि बघूयात त्याची चव कशी आहे. तर आत्ता आपण त्यांचा समोसा राईस आणि पालक राईस मागवलेला आहे. तर आपण पहिले समोसा राईस ट्राय करूया. समोसा राईसमध्ये चायनीज प्रकारचं राईस दिसतोय, असं बासमती तांदळाचा राईस आहे. त्यानंतर समोसा आणि तर्री टाकली त्यांनी आणि थोडे वरून मटकी, त्यानंतर फरसाण एक टाकले. तर आपण ते ट्राय करूया समोसा राईस पहिले. खूप मस्त कॉम्बिनेशन लागतंय. ऐकायला वेगळं वाटलं होतं पण खायला खूप आपलातून लागतंय. पण यांची सगळी जी गंमत आहे ती त्यांच्या तर्रीमध्ये आहे. ही तर्री खूपच मस्त आहे, थोडं स्पायसी आहे पण मस्त चव देते. त्यामुळे आता आपण पालक राईस ट्राय करू. पालक राईसमध्ये त्यांनी एक पालकची अशी एक वडी तयार केलेली होती, ती वडी, त्याच्यावर राईस आणि थोडीशी मटकी, असं हे कॉम्बिनेशन आहे. हे पण खूप मस्त लागतंय. त्यांची हे दोन्ही जरी डिश जरी पाहिल्या तर त्यांची सगळी जी चव आहे ती त्यांच्या तर्रीवर अवलंबून आहे आणि एक त्यांची तर्री एक वेगळं वैशिष्ट्य हे तळचं मानावं लागतं. गेल्या जवळपास 2018 पासून खातोय. खात आलेलं आहे सगळं, एकदम क्वालिटी जबरदस्त आहे. सगळ्यांना एकदा जर जेवलं तर पोट भरून जातो सगळं डायरेक्ट जवळपास. समोसा राईस बेस्ट, समोसा राईस शिवाय पाहिजे. आणि औरंगाबादमध्ये इथं भेटतं तर अजून कुठे भरपूर ठिकाणी. पण चव जवळपास यांची फेमससाठी सर्वात जुनं आहे आणि आम्ही कॉलेजच्या टायमापासून खात आलेलो आहे. आता आमचं कॉलेज संपून जवळपास 5 वर्ष झालेले आहे आणि आम्ही नेहमी येतो जातो, कंटिन्यू येतो. तर आत्ताच आपण समोसा राईस आणि पालक राईस ट्राय केला आणि पहिल्या घासातच त्याची चव भारी वाटली. पण जसं नंतर खात गेलो तशी चव अजूनच वाढत गेली आणि एक वेगळी चव या पदार्थांनी लागली. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सांगितलं तसा तो जो रस्सा होता तो आपलातून होता आणि ते समोसाचा एक जी कर असते तो कडक पार्ट असतो तो आणि ती राईस, असं ते जे कॉम्बिनेशन होतं ते पण खूपच असं मस्त लागत होतं. आणि तुम्ही जेव्हा कधी संभाजीनगरमध्ये येताल तेव्हा इथलचा हा समोसा राईस असा आगळा वेगळा पण आपलातून पदार्थ नक्की ट्राय करा. कारण हा महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे तरी कुठे भेटत नाही, मीच पहिल्यांदा इथं ऐकला. संभाजीनगरमध्ये भरपूर ठिकाणी हा भेटतो आता सध्या, पण त्याचं जे मेन लोकेशन आहे ते संभाजीनगरचं जे हायकोर्ट आहे त्याच्या जवळच हे जे त्रिमूर्ती आप्पा नाश्ता सेंटर आहे तिथं सर्वात पहिले यांनी ती सुरुवात केली संभाजीनगरमध्ये. त्याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षानंतर देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद हा त्यांना भेटतो. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या जाऊ तिथे गावला जर सबस्क्राईब केलं नसाल तर पहिले सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या क्वालिटी डिशेसची आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या चव जर तुम्हाला घरी बसून चाकायची असेल तर सर्वात पहिले आपल्या जाऊ तिथे गाऊ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले इंस्टाग्राम देखील चेक करा. इंस्टाग्रामवर गेला तुम्ही चेक केलं तर इंस्टाग्रामचं आपल्या पेजची क्वालिटी बघूनच तुम्ही फॉलो कराल असा मला विश्वास आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.